हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. गोकुळचे नूतन चेअरमन नाविद मुश्रीफ व संचालक यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन गोकुळ परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि संघाचे संचालक मंडळ अधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ, माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अभिजित ताईशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील सोयेकर, किसन चौले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार डेंगे, सुजित मिंचेकर, अमरसिंह पाटील, अमरीशसिंह घाडगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते. RK न्यूज प्रतिनिधी, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.